हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू आमचा ग्रामदैवत नकुलेश्वर संत माऊली महाराज साखरवाडीकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा हा कार्यक्रम आज ठेवण्यात आलेला आहे. आज दिवाळीचा पाडवा या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मी सर्वप्रथम ज्यांनी सहकार क्षेत्राची धुरा सभांचा आपल्या महाराष्ट्रामध्ये सांभाळली आणि जोपासली आणि त्यांचं त्यांनी रोपटं लावलं असे आपल्या सर्वांच्या आपुलकीच्या इच्छा असलेले कैलासवासी आदरणीय विलासराव देशमुख यांच्याच्या वेळी नतमस्तक होऊ मी माझ्या या प्रास्ताविक कर्मी भाषणाला सुरुवात करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आपल्या गावचे सर्वांच्या परिचयाचे असलेले सरकारी साहेब होते अडके विठ्ठलबापू देशपांडे व तसेच आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले आपले मित्र आदरणीय संपादक लोकमत मराठवाडा नंदनजी पाटील व तसेच आपल्या लातूर जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्तीच्या डायरेक्टर आदरणीय सोनरावताई पाटील व तसेच आपला लातूर जिल्हा चेअरमन व अध्यक्ष आदरणीय विजय भोसले तसेच आमच्या समाजच्या परिचयाचे असलेले सोयरे आमचे चेअरमन आदरणीय श्रीकृष्ण माने आमच्या गावच्या सरपंच रेश्माताई रसाळ आमचे मित्र बिंदास चेअरमन सौदागर बाबू वगैरे आणि या ठिकाणी जमेला सर्व माझा शेतकरी बांधव गावातील माझा तरुण युवा आमचे सेक्रेटरी मित्रांनो आजचा जो हा कार्यक्रम ठेवण्यात आला आज हा दिवाळीचा पाडवा या निमित्तानं आम्ही आज या सोसायटीच्या संचालक मंडळावर लगातार 5 वर्ष आम्ही सर्वांनी मिळून आमचे चेअरमन सौदागर बाबू वगैरे यांनी 5 वर्ष एक दिलदार मतानं कुणाला अडवून न करता ह्या खेळच्या वातावरणामध्ये त्यांनी ही 5 वर्ष पार पाडले आणि आमच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की आपल्या या शेतकऱ्यावर संकट या निसर्गामुळे आलं आणि या संकटातून आपण आपल्या या सभासदांना काहीतरी देऊ असा आम्ही आमच्या जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये ठराव पास केला आणि या ठरावामध्ये आम्ही आमच्या सभासदांना प्रत्येकी 5 साखर देण्याचा निर्णय घेतला. त्या निमित्तानं हा कार्यक्रम याच्या पुढे आपण येणाऱ्या काळामध्ये असेच कार्यक्रम आमचे मित्र सौदागर बापू यांनी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष असताना गावाला ते माहीत नव्हते असे कार्यक्रम राबवण्यात आले आणि खरोखर एखादा माणूस काही करू शकतो हे दाखवून देण्याचं काम सौदागर बापूने केलं आणि ते केलं कोणामुळं आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे केलं हे मी सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खरोखर देशमुख साहेबांची आठवण हा देशमुख साहेबांचा इतिहास आपल्याला मित्रांनो आपल्या ह्या लातूर जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे ऊस तोडण्याची मशनी दिल्याचं काम माझे 5 सहकारी साखर कारखाने साहेबांचे आहेत. या साहेबांच्या कृपेमुळे आज आपल्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो आणि आपल्याला चांगल्या सुविधा मिळतात हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या बँकेचं काम असो आपल्या या बँकेसाठी आणि आपल्या कारखानदारीसाठी आपण सदैव देशमुख परिवाराच्या पाठीमागे उभा राहावं की मी या ठिकाणी आवर्जून आज या ठिकाणी सांगतोय मी तुम्हाला. आणि काळाची गरज आहे मित्रांनो. आज माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला ऊसाचं वाटप केलं. बऱ्याच शेतकऱ्यांना ऊस तोडण्याच्या मशनीचं कर्जाच्या रूपात वाटप केलं. परंतु माझं एक आपल्या या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना सांगणार आपण जे उचललेलं कर्ज आहे ते वेळोवेळी फक्त आपल्या विविध कार्यकारी सोसायटी असो अगर कोणत्या दुसऱ्या बँका असो त्यांना भरण्याचं जर आपण वेळोवेळी सहकार्य केलं तर आपल्याला जास्तीत जास्त कर्ज देण्याचं काम हे आपली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक करणार आहे. एवढंच बोलून मी या ठिकाणी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांना दिवाळीच्या व पाडव्याच्या अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. वाजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट विठ्ठलरावजी देशपांडे, ज्यांच्या सोबत असतं सतत जनमत आणि त्यांच्यासोबत आहे लोकमत, ते आपल्या सर्वांचे लाडके नंदकिशोरजी पाटील. त्याचबरोबर आपल्या DCC बँकेच्या संचालिका सोयप्रभाताई भोसले साहेब, आपल्या सरपंच रेश्माताई, व हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, जरी यांच्या संस्थेनं केला असला तरी ही कल्पना कुणाची होती तर पूर्ण सोसायटीच्या संचालकाची होती, व त्यामध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन या सर्वांचं मी आपल्या साक्षीनं सर्वप्रथम अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. कारण असे जनसुविधेसाठी कार्यक्रम करणं खूप महत्वाचं असतं. आणि मॅडम, मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो, हा साखर वाटप करणं हा उद्देश एक छोटासा उद्देश आहे, पण याच्या अगोदर पण आम्ही सोसायटीच्या माध्यमातून गावामध्ये कुठल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असू द्या किंवा शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप असू द्या, कुठलाही समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही बापूंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही संपन्न केला. आणि आजचा दिवस खूप मोठा आहे. आज आहे दिवाळीचा पाडवा. आज आहे दिवाळीचा पाडवा. साखर वाटून आपण वाढवाय त्याचा गोडवा, अशा म्हणीप्रमाणे आजचा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम मी म्हणतो फक्त सोसायटीनंच घ्यावा असं नाही, तर प्रत्येकानं, आता आमच्या गावामध्ये असंख्य शिकलेली मुलं आहेत आणि बरेचसे सर्व्हिसला पण मुलं आहेत, त्यांनी पण प्रत्येक सणाला असे काहीतरी नवीन नवीन कार्यक्रम घ्यावे व त्या कार्यक्रमाचा फायदा माझ्या सर्वसामान्य जनतेला व्हावा, अशी मी त्यांना पण या ठिकाणाहून विनंती करतो. आज या ठिकाणी त्रिवेणी संगम झाला, राजकीय क्षेत्र या ठिकाणी आलं, वकील क्षेत्र आलं आणि कमी होती ते पत्रकारितेचे त्यांचं पण आलं. आणि आज त्रिवेणी संगमाच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम होतोय. हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश काय नाही, 5 किलो साखर दिले म्हणजे त्यांचं काय, म्हणजे त्यांचा प्रपंच खूप मोठा चालणार आहे असं नाही, पण कुठल्या तर निमित्तानं त्यांचं आणि आपल्या सणाच्या निमित्तानं आपण कसं एकत्र जमतो ह्यासाठी हा केलेला उद्देश महत्वाचा. साखर वाटप, साखर म्हणजे गोडव्याचं प्रतीक आहे आणि गोडवा वाढला पाहिजे, एकमेकाचे समन सांगणे झाले पाहिजे, दुरावे मिटले पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल आमच्या गावचे चेअरमन व माझे परममित्र सौदागर बापूचं व त्यांच्या टीमचं मी अगदी मनापासनं आभार व्यक्त करतो. व तुम्ही आजच्या ह्या मोठ्या सणात देखील आपण सर्वजण व्यस्त आहात, तरी पण आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन या ठिकाणी आला, त्याबद्दल आमच्या सरपंच मॅडमचं व आपल्या सर्व टीमचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो व थांबतो. धन्यवाद. गावचं ग्रामदैवत नकुलेश्वर आणि 20व्या शतकातील थोर सण माऊली दावा आणि या भारत देशात पारतंत्र्य असणार असून 1905 ला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी 1905 ला पुणे येथे सहकार चळवळीला सुरुवात केली. आज तागायत आपण सहकार चळवळीचे आज आपण गोडवे आणि त्याचा गोडवा घेत आहोत. असे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आपल्या दुर्गम जिल्ह्यात सहकाराचं जाळं निर्माण करणारे जाणता राजा विलासरावजी देशमुख साहेब आणि या अतिवृष्टीमध्ये पुरात वाहून गेलेल्या माझ्या या महाराष्ट्रवासियांना भावपूर्ण श्रद्धांजली यांना वंदन करतो. जे की आज या कार्यक्रमाला खरोखरच आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी हे एक महत्वाचं मुहूर्त मानलं जातं. जे की आज आपण आपल्या या भूमीला महाभारताची परंपरा लाभलेले नकुलाचा या पावनभूमीला स्पर्श झाला. या पावनभूमीत जन्मलेले आपले सुपुत्र कायदे तज्ञ या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विठ्ठलराव जी देशपांडे, जे की हमेशा, कारण का माझी कुवत नाही तुमच्या समोर उभा राहिलीची, कार्यक्रम घेण्याची, मग या कार्यक्रमाला जरुरी असते एक जिम्मेदार व्यक्तीची, म्हणून त्यांनी प्रत्येक माझ्या हाकेला एवढ्या व्यापात असलेला माणूस, सरकारी कोर्टात काम करणारा माणूस, 24 तास व्यस्त असणारा माणूस, माझ्या प्रत्येक हाकेला ओ देतो. एक प्रसंग सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस मी माझी विद्यार्थी मेळावा जिल्हा परिषद शाळेत घेतला पहिला, त्यावेळेस बापूच्या कोर्टामध्ये मी गेलो. त्यांचं वकील मंडळ बसलेलं होतं.
त्यावेळेस बापूकडे गेलो आणि बापू म्हणलं मला असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे. बापू म्हणले हो. त्यांना कसली शंका आवडली नाही. परंतु त्यांचं मंडळ म्हणलं अरे जिल्हा परिषद शाळेत आणि ती बी गव्हाणे सर येले माझी विद्यार्थी मिळाला. ही विश्वास बसला नाही. परंतु बापूंनी त्या तेवढ्या वकिलाला सांगितलं की माझा कार्यक्रम यशस्वी होणार आणि माझा या विद्यार्थ्यावर माझ्या गावाल्यावर विश्वास आहे. तो संपन्न केला. त्यापासून ते आज तागायत कुण्याच कार्यक्रमाला नको म्हणले नाहीत आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. त्याबद्दल मी बापूचे आभार मानतो. आणि त्याच वेळेस ती सोबती व्यक्ती होती की ज्या मी माझे विद्यार्थी मेळाव्याला आपले भूमिपुत्र नाहुलीचे आणि बोरगावचे जे की आज लोकशाहीची स्तंभ असलेली व्यक्ती म्हणजेच आपले संपादक साहेब यांना त्यावेळेस संपादन केलं. पण आपलं दुर्दैव झालं त्यांचे विचार ऐकायला मिळाले नाहीत. कारण का आपल्याला अपराध प्रकार त्यावेळेस वाढले. त्यावेळेस त्यांनी कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. ही आपली मोठी शोकांतिका पत्ती भरून निघाली. त्याबद्दल मी नकुलेश्वराचे आणि साहेबांचे आभार मानतो. हा झाला विषय ज्या की आज मी हे देऊ शकतोय. जी की मी आज हे देऊ शकतोय आणि आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व सक्षमपणे सलग 20-25 वर्ष माझ्या भगिनी समान माझ्या माते समान या दुर्गम औसा तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी घेत आहेत. आणि त्या संधीचं सोनं करून देण्यासाठी माझ्या स्वयंप्रभाताई पाटील यांनी एका शब्दात होकार दिला. त्याबद्दल मी मॅडमचं पण आभार मानतो. आणि ही साखर देताना बरेचशा संकट आले, बरेचसे अवैध आले. आपण सांगितलं होतं की दिवाळीच्या पूर्वी देऊ. परंतु असा चांगला योग तात्या की एवढी मंडळी जे की आपली ही जी संस्थेच्या मार्फत मी एक निमित्त आहे. ह्या संस्थेचा एक निमित्त आहे. मी चेअरमन म्हणजे एक निमित्त आहे. पण असा स्वर्ण योग आला तात्या आणून दिला तुम्ही की 22 तारीख म्हणजे मॅडमची 22 तारीख यायची आणि तुम्ही दोघांचं ठरवावं. माझ्या गावाला नंतर 22 तारीख दिली. असा स्वर्ण योग आहे की या संस्थेचा स्वर्ण महोत्सव आहे. या वर्धापन दिन आहे. आपली संस्था 22/10/1959 ला स्थापन झाली. म्हणून आज 22 तारखेला योग असा आला की असे मान्यवर व्यक्ती आणि ह्या पावनभूमीत ही कार्यक्रम घेण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल मी परत एकदा तात्यांचे आभार मानतो. आणि रोजचे तर आपण बघत आहोत की कृष्ण माने साहेब आम्ही दोघं गाडीत असतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथपर्यंत मी माझा यशस्वी प्रवास पूर्ण केला. आणि गावच्या सरपंच सौ रेश्माताई ह्या पण हजर राहिल्या. आणि तुम्ही खूप वेळ झाला असताना तुम्ही इतक्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. तर जाता जाता एकच वाक्य बोलून जातो. चव्हाण साहेब सचिव यांना माझी विनंती आहे. हा कार्यक्रम आद्यतडीच्या व्यवस्थित झाला. बालूभाऊनी जरी म्हणले असले की काही झालं नाही खेळ मिळेल वातावरणात, पण बालूभाऊ आहेत, गोपीनाथ मुंडे, मी आहे, विलास त्यांनीच वाक्य गावाला सांगितलं. त्या दोघांच्या संगनमतानं हे कार्यक्रम झाला. तर चव्हाण साहेब सचिवाला एक विनंती आहे माझ्या गावतीनं, जे काही शिंदे साहेबांचे 20,000 देणं आहे कुण्याही रूपात तसं ते विषय करू नको. पण माझी एक विनंती आहे सचिव साहेबांना, मी सही करतो हेच चेकवर, पण 11,000 माऊली मंदिरला दिल्याशिवाय सही करणार नाही. एवढ्याचे देखील सांग 20,000च्या चेकवर सही करतो. माझी बी आठ असत, तुमच्या जशा अटी आहेत तसे माझी बी काही आठ असत. तुमच्या साऱ्या अटी मी पूर्ण केल्यात आणि करतो बी राहिले असल्या तर. पण शिंदे साहेबाला सेक्रेटरी माझी सेक्रेटरी यांना जे 20,000 चेक द्यायचा आहे तर त्याच्यातले 11,000 माऊली मंदिरला दिल्याशिवाय मी सही करणार नाही. मग मला माऊली महाराज जरी मला फाशी द्यायला आले तरी मी फाशी घेणार. तर एवढं माझं लांबत चाललेले विचार गावात माहित आहेत. 4 मान्यवर व्यक्तीला विचार माहित होते, बापूला पण माहित आहेत. तर मी लांबत चाललेलं भाषण आणि माझे विचार इथंच थांबवतो. जय हिंद, जय भारत. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान शक्तिस्थान असलेलं ग्रामदैवत नकुलेश्वर, आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे सुपुत्र ॲडव्होकेट विठ्ठलरावजी, खास या कार्यक्रमाला
घरचा सगळा सण वार बाजूला ठेवून आलेल्या पाटील मॅडम, विरशनजी भोसले, आपल्या गावच्या सरपंच रेश्माताई, तात्या, ज्यांच्यामुळे हा योग आला ते आपल्या गावच्या सोसायटीचे चेअरमन वगैरे साहेब, त्यांचे सर्व संचालक मंडळ आणि उपस्थित गावकरी, सर्वप्रथम मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि गतवर्षीच्या कार्यक्रमाला मी येऊ शकलो नाही कारण निवडणुका होत्या, त्याच्यामुळे आम्ही वेगळ्याच लोकांच्या मागे होतो, त्याच्यामुळे गावाकडे येता आलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सर्वप्रथम सरपंच सौदागर वगैरे आपले चेअरमन यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. वगैरे तुम्ही फार अवघड करून ठेवलेला आहे. अवघड याच्यासाठी की घेणारे चेअरमन मी आतापर्यंत खूप पाहिले, देणारा चेअरमन हा एकमेव आज मी इथं पाहिलेला आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटीला सुद्धा नफा होतो हे ऐकून मलाच धक्का बसला. कारण 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी अशी एकही सोसायटी बघितली नाही ज्याच्यामध्ये घोटाळा झाला नाही, आणि नफ्याची तर गोष्टच दूर. तुमच्या सोसायटीला नफा झाला आणि तो नफा सर्व सभासदांना वाटला, याच्या इतकं पुण्याचं काम सौदागर असू शकत नाही. मला असं वाटतं की असे सौदागर, असे चेअरमन महाराष्ट्रातल्या सर्व सोसायट्यांना लाभावेत. आता मला याची खात्री आहे इथून पुढे कोणी चेअरमन होण्याच्या भानगडीत पडणार नाही, कारण आता हा जो परंपरा आहे, ही जी पायंड आहे, ही परंपरा आता कायम ठेवावी लागेल. नफा तर झालाय, तो पुढच्या वर्षी व्हायला पाहिजे. नुसता होऊन चालत नाही, तो वाटावा लागतो. मग देणारा चेअरमन पहिल्यांदा पाहिजे. सोसायटीच्या सचिवांनी किंवा ग्रामसेवकांनी सरपंचाला अटी घालणं आपल्याला मान्य आहे. सरपंचाला अटी घालणं, सोसायटीच्या चेअरमनला अटी घालणं, हा पहिलाच चेअरमन मी पाहिला. तो सचिवांना अटी घालतोय की हे मी सही करतो पण तुम्ही हे करून द्या. अशी पक्की मांड असलेला माणूस आपल्या या गावामध्ये आहे, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. शेवटी नेतृत्व म्हणजे काय असतो, समाजसेवा काय असते, याच्या पलीकडे काहीच असत नाही. आणि पाडव्याच्या मुहूर्तावर साखर द्यायचा कार्यक्रम ठेवला, याच्यासंग गोडवाही असू शकत नाही. अहो, यावर्षी सरकारला जमलं नाही, त्यांनी आनंदाचा शिधा दिला नाही. जे सरकारला जमलं नाही ते सौदागरांनी करून दाखवलं, याच्यापेक्षाही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आपण. मी एका कार्यक्रमाला होतो. कार्यक्रम काय होता, वधूवर सूचक मंडळ होत, आणि आम्ही असं व्यासपीठावर बसलेलो होतो. एक एक मुलगी यायची, एक मुलगा यायचा, नाव सांगायचं आणि काय कोणाला पसंती आहे. शिक्षक आला, एकही मुलगी उभी राहिली नाही. इंजिनियर आला, एकही मुलगी उभी राहिली नाही. असं करत करत जेवढे नोकरदार होते, एकही मुलगी उभी राहिली. एक सरपंच आले, तेव्हा मी सरपंच आहे, तरुण आहे, आहोत आहे, 3 मुली उभे राहिल्या. त्याच्यानंतर एका सोसायटीचे चेअरमन आले, ती गावचा सोसायटीचा चेअरमन होता, तर 10 मुली उठून उभा राहिली, मी त्याशी लग्न करायला तयार. एकीला विचारलं की बाई तू इंजिनियर सोडला, शिक्षण सोडले, प्राध्यापक सोडले आणि चेअरमन साठी तुका तयार झाले. ती म्हणे गावाचं पोट भरू शकते, माझं पोट भरायला त्याला किती होत. ज्याच्या हातातच जिदा आहे, तो शिद्यावर भटकेला आहे, त्याच्या घरात मला अनुभवाने आणायला मला आणाच वाटत. आणि म्हणून आज मला आता खूप अभिमान वाटतं एका चांगल्या कार्यक्रमाला गावातल्या स्वर्गीय गुलाबरावांच्या सोबत खूप वर्षी काम करायची संधी मिळाली.
वकील साहेब आम्ही इथला पोखरगावून आलो आणि कोल्हे साहेबांच्या साखर कारखान्याच्या पोळी टाकायचा कार्यक्रम होता. गाडी दिली आणि ड्रायव्हर जाऊ साहेबांना मी विचारलं, साहेब मळीचा आणि माळ्याचा आपला काही संबंध नाही, तरी लोक आपल्याला काय बोलवतात. आपला मळीचा किती संबंध आला नाही, मुळीचंही आलं नाही, माळ्याचं आला नाही. ते म्हणाले पाटील असं आहे, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, आयुष्यात आपण मळीच्या कधीच वाटेला गेलो नाही, पण आपल्या हस्ते एकदा पेटलं ना ते कोणा कधीच विजन नाही, कोण लोक पेटवायला होतात. म्हणून आपल्या अशा बॉयलर पेटव हा या ठिकाणी सौदागर आहे त्यांच्या सर्व सहकार्यातील हा जो खोडवा या गावामध्ये निर्माण केलाय, हा खोडवा साखरेसारखा कायम राहो, त्याच्यामध्ये वाढत राहो, हा उत्कर्ष कारखाना येऊ, दरवर्षी येऊ, अशा प्रकारची सदैवच्या शुभेच्छा. कोरगाव नकुलेश्वर येथील नकुलेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या नगरीमध्ये आज जो अतिशय रम्य असा सोहळा त्या पाडव्याच्या निमित्तानं अतिशय गोडवा वाढवणारा हा सोहळा इथं संपन्न होत आहे. विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीनं त्या कार्यक्रमास इथं आवर्जून उपस्थित असलेले लोकमतचे संपादक आदरणीय श्री किशोरजी पाटील, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट विठ्ठलराव देशपांडे साहेब, सहकारी वकील, या गावच्या प्रथम नागरिक रेश्माताई बसा, ज्यांनी जे गावासाठी सतत धडपड करत असतात त्यांचे कार्य कर्तबगार असे कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय वगैरे सर, लातूर जिल्हा चेअरमन संघटनेचे अध्यक्ष आदरणीय वीरशैनी भोसले, बेटा गावचे ज्येष्ठ चेअरमन आदरणीय कृष्णजी माने सर, या अत्यंत सुंदर असं भाषण झालं त्या सोसायटीचे संचालक दिनकरजी साळुंके, किसनजी सुतार, तरुजी शिंदे, विजयानंद साळुंके, पंडितजी साळुंके, राधाताई ढोकरे, केवळताई बाळू कठाळे सर, शिवाजी बनसोडे, त्यांना मुख्य अध्यक्ष जगविराम साळुंके, उपाध्यक्ष बालादेवी सुतार, सचिव सेक्रेटरी दिलीपजी चव्हाण आणि येथे तमाम उपस्थित असलेले सर्व या गावचे नागरिक बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आदरणीय कैलासवासी विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करते. मला आठवते मी सर्वप्रथम या नगरीमध्ये आदरणीय साहेबांसोबतच आले आणि नकुलेश्वराच्या दर्शनाला इथे मोठा कार्यक्रम झाला, सभा झाली. इथं प्रचाराची सुरुवात इथूनच झाली होती आणि खरं तर तुम्ही भाग्यवान आहात. मांजरा सहकारी साखर कारखान्याचे आम्ही सुद्धा सभासद नाहीये, परंतु तुम्ही या गाव नकुलेश्वरचे सर्व नागरिक समस्त ज्यांनी भाग्यवान आहे. बंधू आता सरपंच आहे गावातल्या मी स्वतः कारभार बघते, मला खूप आनंद वाटला. आम्हा महिलांना म्हणजे भाषण जरी आम्ही सत्तेत आलो तरी काही कळतंय का नाही हा प्रश्न म्हणजे हा सगळं सिद्ध करावा लागतं स्वतःला. तुम्हाला सर्वांना सांगते, गेली 20 वर्ष झालं माझ्या गावची चेअरमन आहे कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची, परंतु सुरुवात अशी झाली की मला माझ्याच लोकांशी लढावणार, माझ्याच घरातल्या लोकांशी, माझ्याच पाठीत मंडळीतील लोकांशी. आपली पाटण्याची महिला बाहेर जाणार, काम करतात. सुदैवाने माझं माहेराविषयी समृद्ध सुशिक्षित असं माहेर होतं मळगटी, तिथला वारसा होता. माझं मन स्वस्थ बसायला तयार आहे आणि इंदिराजीच्या काळापासून एक परंपरा होती त्या पक्षाशी संलग्न असं माझं माहेर कार्य. माझ्या आईसाहेब असतील ते सातत्याने कार्य करत होते आणि मग माझ्या गावात सोसायटीचे इलेक्शन लागायला पाटील मंडळीच्या विरोधात जाऊन, माझ्या घरच्या लोकांच्या विरोधात जाऊन, सामान्यांच्या रिंगांच्या विरोधात जाऊन, बहुजन समाजात जाऊन मी
लढले आणि गावाला स्वच्छता मताने मला निवडून दिले. त्यावेळी सोसायटी काय असते ते मला थोडंफार माहित होतं, कारण माझे वडील स्वतः सचिव होते, सेक्रेटरी होते. रोजकीर काय आहे, रासुडी मुख काय आहे, वंचित चुकी काय आहे, सर्व मी स्वतः कॉलेजला असताना वडिलांना मदत करून येऊन देते. परंतु इथं एवढी सेवा करता येते लोकांची, कसल्याही प्रकारचा मेवा न घेता, कुठल्याही प्रकारचं मात्र न घेता, कुठल्याही प्रकारचं अविरतपणे लोकांचं काम करता येईल. दुसऱ्या वेळी ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस गावाला निवडणूक द्यायचं नंतर मी माझा पाय फ्रॅक्चर झालेला होता. मी घरात आणतून नाव होते. परंतु गावातल्या लोक आता गावातली आपलीच असतात, सगळी माणसं आपली असतात. परंतु प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा असतात. त्यांनी आता मॅडम काय करणार पडलेले आहेत, आपण चला इलेक्शन लावून या ऑफिसला पेटे गावून इलेक्शन लावलं. तर गावातली सर्व मंडळी आली आणि मला काही तुम्ही जरी अंतर्नाद झाले असणार तरी तुम्हाला निवडून द्यायची तुम्ही काय सांगता. कामाची पावती मला माझ्या गावातील लोकांकडून मिळाली. त्याचप्रमाणे सगळ्या या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास देणाऱ्याचे लोक कोण असेल तर मला तुमच्या गावचा हा चेअरमन सौदागरजी वगैरेचा पडत आहे. त्रास कशासाठी तुमच्या सगळ्या लोकांसाठी. मी झोपलेली असेल, दुपारी असेल, संध्याकाळी फोन करणार, खाली येऊन बसणार, सायली आवड काम आहे असं असं या, त्यालाही लागलो. उच्च कुटुंब खाली येणे, त्यांचे प्रश्न ऐकून घेणे, स्प्रिंकलर असेल, ठिबक असेल, कर्ज वाटप असेल, चालवाचा प्रश्न असेल किंवा मुलाचा आर्थिक प्रश्न असेल, येऊन आग्रहानं कसलीही म्हणजे विचार न करता की ताईकडे जाऊन बा कोण म्हणून असं नाही. कधी त्यांना काय फक्त मुलगा आहे, कारण ते काय करतात स्वतःसाठी काहीच मागवत नाही. वाचतात की तुमच्या लोकांचं, तुमच्या लोकांचे आतापर्यंत एक टीव्ही बघितला नाही चॅनल. अशा पद्धतीनं अतिशय चांगलं काम करतात. गेल्या 2-3 दिवसाखाली आहे थोडासा प्रॉब्लेम आला ते उपरे ते आता साखर वाटपाचा कार्यक्रम आहे, ठराव थोडस बदली झालेली आहे सेक्रेटरीची. म्हणून कुठलाही सेक्रेटरी आला तरी आपलं सहकार्य असलंच म्हणलं सर चांगलंच काम करतात त्या पद्धतीने काही विषय नंतर तांत्रिक गोष्टी अडचण होती आणि ती अडचण तुम्ही लोकांसाठी काम करता, स्वतःसाठी काहीच मागत नाही. म्हणून साहेबांचा आम्हाला बसा आहे, वारसा आहे. साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की लोकांसाठी काम असेल नियमांना सुद्धा धोरण देऊन तशा पद्धतीने लोकांना चांगलं पदराला माप देता येईल आणि ते तुमच्या दसऱ्याच्या बरोबर करून दाखवलं. आणि आज कॉलेजच्या पाहिल्याच्या शिष्टमंडळावर त्यांनी सांगितलं की त्यांचं संस्थापक दिवस आहे सोसायटीचा, तर तो शुभ साधून त्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा आयोजित केला. मला फोन केली नाही अशाला असं 5 तारखेला कार्यक्रम, मला आवाज कळत असेल माझी तब्येत बरी होती. परंतु म्हणलं आता भाऊच्या कार्यक्रमाला ना करता येणार नाही, तेवढे मोठे दिग्गज माझ्यापेक्षा आलेले आहेत, आपण कसं ना करणार म्हटलं. आणि काही आधी म्हणे नाटक काढून सरासरी गेले, मला तब्येत चांगली करा मला जायचं आहे म्हणजे मला पटकन वळ्यात व्यवस्थित होईल असेल त्या म्हणलं उद्या कार्यक्रम आहे. आणि मग मी तर धावत आली, कारण कशासाठी धावत यावं वाटतं आपल्याला. तो कार्यकर्ता समाजासाठी लढतो, समाजासाठी झगडतो. आजपर्यंत बघितले अनेक जर्मन बघितले, परंतु अतिशय चांगला सुसंस्कृत आता भाषण ऐकलं मी, मला वाटलं ना तेवढं सुंदर भाषण केले त्यांनी, अतिशय चांगलं भाषण केलं. त्याच मला त्यांनी सांगितले आज आम्ही पाटील सर येणार आहेत आपल्या कार्यक्रमाला, एवढी मोठी व्यक्ती, कारण आता तुमचं सहकार्य आम्हाला असलं तर झालं तर कुठे झालं, कारण पुढे खाली सोडायला कळतं आहे बरंच आहे. त्या योगाला आपण भेट झाली, चांगलं बरं वाटलं. आणि म्हणून हा कार्यक्रम आताचे नाम त्याचबरोबर आदरणीय देशपांडे सरांचं सुद्धा सहकार्य चेअरमनला राहतं सतत. ते म्हणजे चांगल्या कृषीची चांगल्या गुणांची कदर करतात हे गाव आहे. आदरणीय देशपांडे सरांची फाटीवर थाप आहे, ते सुद्धा ऐकून मला बरं वाटलं. त्याचबरोबर संजीव भोसले आहेत, अतिशय चेअरमनच्या संघटनेसाठी चेअरमनच्या सभासदांच्या हितासाठी अभिमुखपणे झटणार व्यक्तिमत्व आणि आदरणीय साहेबांचा आदर्श ठेवून चालणार. खरं तर हे मांजरा सरकारी संघटना कणासाठी विकासची नाहीये. आता 20 आली म्हणजे दोन्ही कारखान्याचे सभासद आहेत. आपण बघितलं गेल्या निवडणुकीमध्ये थोडाफार मुद्दा झालेला होता की साखरेचा भाव, परंतु मांजरा परिवार हा असा आहे लोकांना निवडणुकीपुरती बांधिलकी नाही. साहेबांनी जर ठरवलं असतं त्याच वेळी भाव जाहीर केला आणि तुम्हाला जास्त निवडणूक काढून भाव देऊ शकले असतो.
परंतु इथल्या तांत्रिक बाबी असतील, साखरेचा उतार असेल, आता कसल्याही निवडणुका नसताना साहेबांनी तुम्हाला भाव सगळ्यात जास्त जाहीर करून टाकला. म्हणजे कुठल्याही स्वतःसाठी नाही, जनतेची बांधिलकी ठेवून आदरणीय नीरजभाई सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बँकेमध्ये काम करत आहेत. महाराष्ट्राचा युवा चेहरा सामाजिक बँकिंग क्षेत्रामध्ये नवीन मुख असा चेहरा रोखण्याचा नुकताच पुरस्कार घेऊन गौरव झालेला आहे. आणि अतिशय अभिनवपणे काम करणार. झाल्या असतील काही चुका, झाला असं काही गडबड, परंतु ही गडबड आपण पुढल्या काळात भरून घेतली आहे सर्वांनी. तुम्हाला कारण कुठल्याही एक लीक आहे, साखळी आहे आर्यस परिवाराची, देशमुख परिवाराची. कुठल्याही बाबतीत जर अडचण असेल तर डायरेक्ट काय सांगायलाच पाहिजे असं नाही. आम्ही आहोत, एक लिंक आहे, संचालक आहेत, चेअरमन आहेत, गावातले चेअरमन आहेत, गट सचिव आहेत, बँकेचे अधिकारी आहेत, कारखान्याचे अधिकारी आहेत, कारखान्याचे कर्मचारी आहेत. म्हणजे अशा तुमच्या विविध अडचणीला रोजच्या लहान गाड्यामध्ये धावून येणारे हा परिवार आहे. परंतु आपण आपल्या चेअरमननी साखर वाटपाचा अतिशय सुंदर कार्यक्रम केलेला आहे. त्यांनी कसलाही स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून तुमच्या पदरात हा गोडवा आणलेला आहे. परंतु आपण येत्या काळामध्ये त्यांनाही सहकार्य करायचं आहे. आपण बघतोय चालू बाकीमध्ये आपल्याला फक्त नुसते पैसे वापरायला मिळतात. नुसते पैसे आहे ना, तुमचा हा सुपीक, मला वाटतं बोरगाव डोंगरेश्वर महाराष्ट्रातील अतिशय सुपीक अशा, मला वाटतं जमिनीचे भाव सुद्धा भरपूर असतील, अतिशय सुपीक असा परिसर आहे. आणि मग इथं कसल्याही प्रकारची चालूबाकी अडचणी देऊ नये. कारण 365 दिवसाच्या आतच जर आपण चालूबाकी केली तर आपल्याला दुसरे पैसे वापरायला मिळतात. 365 दिवसाच्या आत जर आपण चालूबाकी केली तर आपण पूर्ण व्याजाचे पैसे परत आपल्या पदरात भेटतात. त्याची जाणीव सतत ठेवून आपण कुठल्या तारखेला आपण चालूबाकीची तारीख काढायच्या आत कसल्याही प्रकारचे कुठली अडचण असेल चालूबाकी करून घेताना त्याच्यातच आपला फायदा आहे. अनेक योजना आल्या, स्टिम्युलर आलं, आपल्याला त्यावेळी जून जुलैला हंगामी क्षेत्राचा सरी बसतात, पाऊस पडतो. आणि त्यावेळेस जर आपल्याला आता शेतामध्ये आपल्याला सोयाबीन लावायचं आहे, आपल्याला काही ऊस लावायचा आहे, बियाणं खत कसं लावायचं, तर आपल्याला हवी जिल्हा बँक आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहते, आपल्याला कर्ज वाटप होतं. तेच की थोडस वर आलंय. आता पाऊस थोडं उन्हाचे चटके बसतायत, पाणी कमी पडतंय, आता काय करायचं. स्प्रिंकलरची योजना तुमच्यासाठी, ठिबकची योजना तुमच्यासाठी जिल्हा बँकेला आलेला आहे. ते पीक मोठं झालं, ऊस झाला, मोठा आला ऊस, आता ऊस कुठे घालायचा, त्याच्यासाठी मात्रा कारखाना असेल, विकास असेल, 21 असेल, तेव्हा असेल, मारुती महाराज असेल, हे कारखाने सज्जपणे तुमच्या शेतातला विना मोबाड ऊस घेऊन जायला तयार आहे. विहिरीचं पाणी आणायचं आपल्या शेतापर्यंत, तर त्याच्यासाठी तलावाचं पाणी आणायचे तर मोटर पाईपलाईनची योजना आपल्याला आदरणीय साहेबांनी करून घेऊन गेली. त्याचबरोबर आता ऊस आला, ऊसाचे साखरेचं बिल आलं, माझ्या मुलीचं लग्न आहे, पण आता लग्नाला ऊसाचं बिल कमी पडलं, काय करणार. त्यासाठी सुद्धा शुभ मंगल साठी अतिशय चांगली योजना तुमच्यासाठी सतत ही तुमच्या डोळ्यात ठेवून आदरणीय साहेबांनी चालू केलेली आहे. ह्या निर्णयाचे स्वागत करून महाराष्ट्र शासनानं सुद्धा शुभमंगल योजना स्वीकारत आहे. इतर कारखान्यांनी, इतर बँकांनी सुद्धा आपल्या आदर डोळ्यासमोर ठेवून शुभमंगल योजना आहे. त्याचबरोबर मुलाचं उच्च शिक्षण आहे, पूर्वी 8 लाख होता, 20 लाखापर्यंत केलेलं आहे आपण. आणि तुमचं जर काही मॉर्गेज असेल तर त्याला अमर्यादा आहे. तुम्हाला तुमचं मॉर्गेज प्रमाणे 20 लाखापेक्षा सुद्धा जास्त आपल्याला कर्ज देता येतं. म्हणजे अशा अनेक योजना सातत्याने तुमच्या डोळ्यासमोर, तुम्हाला सर्व समाजातील लोकांना डोळ्यासमोर ठेवून मांजरा परिवारानं आदरणीय साहेबांनी, धीरज भैयांनी सातत्याने तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्याही डोळ्यासमोर ठेवून राबवलेले आहे. पण तुला त्यातला एक छोटासा दुवा म्हणून मी जिल्हा बँकेमध्ये गेली 10 वर्ष झालं एक संचालक म्हणून काम करत असते. आणि माझा प्रयत्न असतो की नेत्याच्या भोवती जाऊन सातत्यानं तिथंच बंगल्यावर न राहता लोकांमध्ये कसं जाईल. आणि हेच नेत्यांना कदाचित आवडतो, कारण आपण लोकांमध्ये गेलो, लोकांचे प्रश्न समजून घेतले, प्रत्येक कार्यक्रमाला आपण गेलो, जिथं साहेबांना वेळ नसेल तिथे आपण वेळ दिला, तर लोकांचे प्रश्न समजून घेणं, त्यांचे प्रश्न निकषास लावणं शक्यतो छोटासा खरीचा वाटा असतो माझा. आणि काही वाट मोठी नाही, तुमच्यातलीच एक आहे गावात, तुमच्यासारखे 14 चेअरमन आहे. परंतु माझ्या सुदैवानं, माझ्या भाग्यानं मला एका चांगल्या संस्थेमध्ये काम करता आलं. आणि तिथं मला अतिशय
अभिमानानं सांगा वाटतं की तिथं कुठल्याही प्रकारचा अतिशय पारदर्शकपणा लोकांचे अफसर आहेत त्यांना सांगू इच्छिते, अतिशय पारदर्शकपणे काम होतं आमचं. अतिशय सुंदर असं काम होतं. आता त्यांनी एक आली होती छोटीशी बातमी आयुष्य दौऱ्याबद्दल, परंतु बंधूनो तो दौरा सुद्धा 3 महिने अगोदर करता गेला होता की तिथं झालं सगळं झालं होतं आणि आम्ही इथं जरी राहिलो तर ते काही कंपनी वापरून दिली. त्यापेक्षा आपण जाऊन तिथं काय चांगलं आहे आणि तिथे निदर्शनास आलं की इटली हा देश आपल्यासारखा गरम असा देश आहे आणि तिथं ऑलिव्ह ऑइलची झाडं ऑलिव्ह आणि ते आपले नवीन 2000 रुपये लिटर 1700-1800 रुपये लिटर तेल पिलं जातं आणि प्रत्येकाच्या दारात बंगल्यासोबत शोभेच्या झाडासारखं ते ऑलिव्हचं झाड असतं आणि ते ऑलिव्ह काढून ते निघून त्या ह्याच्यामधून झाडामधून ते ऑलिव्ह आई काढून आणतात दरवर्षी आणि ते खातात. म्हणजे असे नवनवीन प्रयोग आम्हाला बघता आले आणि जास्त काही न सांगता येत्या काळात अतिशय सुंदर असा कार्यक्रम आदरणीय भाऊंनी घेतलेला आहे. तो सर्व संचालक मंडळाचं सेक्रेटरीचं सगळ्यांनी मी मनापासून कौतुक करते की आपण सपासून सुखी डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या जीवनात हा जो गोडवा आणलेला आहे असाच गोडवा प्रत्येक वर्षी आपण निर्माण करूयात आणि तुम्ही सभासदांनी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे. कारण एक थाप तुम्ही तरी म्हटलंय मला कुसुमगंजीचा 2 ओळी आहे की ओळखले का सर मला पावसात आला कोणी कपडे धुतले कंदमलेले केसावरती बाण मोडून केला परिस्थिती परंतु मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढवला आणि पाठीवरती थाप तुम्ही आपल्या कमलाच्या पाठीवर श्री नकुलेश्वर देवस्थानच्या प्रांगणामध्ये नकुलेश्वराच्या साक्षीनं संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या सन्माननीय संचालिका स्वयंप्रभा ताई पाटील आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित लातूर जिल्हा चेअरमन संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र श्री वीरशैकी भोसलेजी. वीरशैकी खरं जर बघितलं तर तुम्ही गालेगावचे चेअरमन आहात एवढं माहिती होतं, परंतु लातूर जिल्हा चेअरमन संघटनेचे चेअरमन आहे हे मला माहिती होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला कळालं. माझे बालमित्र, वर्गमित्र, गावमित्र आणि सध्या दैनिक लोकमतचे मुख्य संपादक श्री नंदकिशोरजी पाटील, भेट्याचे चेअरमन मानेशजी, या गावच्या सरपंच सौरसाळ, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते बोरगाव सोसायटीचे कर्तव्यदक्ष चेअरमन, त्यांचे सर्व संचालक, उपस्थित प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनी. खरं बघितलं तर आपले चेअरमन म्हणजे पुढं काय चाललंय ह्याची आधी त्यांना काय होणार आहे त्याची आधी चालू लागली. पाटीलजी जून महिन्यामध्ये त्यांनी मोफत छत्री वाटप केलं आणि पुढं पाऊस जास्त पडणार आहे कदाचित त्यांना माहिती असेल आणि त्या मोफत छत्री वाटपालाच आम्हाला तो म्हणजे ज्या ज्या वेळेला मोफत वाटप आहे त्याच वेळेला आम्ही आहे असो विनोदाचा भाग. परंतु एक गोष्ट आहे की कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, एक स्तुत्य कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला या कार्यक्रमामध्ये ते समावेश करून घेतात आणि चालाची तर एवढी असते चेअरमनची की सुरुवातीला फक्त वेळ मिळाला का बाबू कधी काय काही सांगणार नाही. मग आपण सर समजा हो म्हणलो तर मग ह्या दिवशी कार्यक्रम तुम्हाला यायचं तरी सुद्धा युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. मग पाडणं आहे, सण आहे, परंतु मी फक्त नाव टाकतो तुमचं आणि नुसतं नाव टाकले आणि पुन्हा रात्री फोन केले तर तुम्ही तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत म्हणजे तुम्ही नाही कसं म्हणायला. शेवटी नावेला असं असतं
त्यांच्या प्रेमाखातीर, गावकऱ्याच्या प्रेमाखातीर नाही म्हणता येत नाही. एक माझी 10 ते 12 एक मीटिंग होती, परंतु ती दुपारी ठेवली आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलो. आता नंदू पाटलांनी सोसायटीच्या असतील किंवा सरपंचाचे असतील अनेक प्रयोग चालवण्याचा मला योग आला, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न, परंतु जिल्ह्याचे सगळे मॅटर्स सोसायटीचे असतील किंवा सरपंचाचे असतील ते कलेक्टरकडे चालणार किंवा डिआरकडे चालणार. आणि त्या मॅटरमध्ये ज्या ज्या वेळेला जाऊ त्या वेळेला आपल्या गावासारखा गाव कारभार हा मला कुठेही बघायला मिळालेला नाही. ही निश्चित माझ्यासाठी किंवा आपल्या गावासाठी निश्चितपणे निश्चित व्हावा. तसं बघितलं तर सरपंचाचं काम पूर्ण गावासाठी किंवा नागरिक सुविधा देण्यासाठी, परंतु सोसायटी आणि चेअरमनचं काम प्रत्येक घरातल्या आर्थिक नाड्या त्या सरपंच त्या चेअरमन जवळ असतात. म्हणजे तुमची एक दिशा चुकली तर त्या कुटुंबाची वाताहत होती. तुम्ही एक वेळेला येणाऱ्याचं कर्ज मंजूर एक वेळेला नाही दिलं तर त्याला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळं सरपंचाचं काम काही असं म्हणजे फारसं महत्वाचं नाही असं माझं म्हणणं नाही, परंतु सरपंचापेक्षा चेअरमन तुमचं काम फार महत्वाचं आहे. कारण प्रत्येक घरामध्ये स्वप्न घेऊन प्रत्येक व्यक्ती पुढे जात असतो आणि त्याची तिकडे लक्षात घेऊन जर तुम्ही योग्य वेळेला जर त्याला योग्य साथ दिली तर तो तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. मला सुद्धा या बाबतीमध्ये अनेक प्रसंग किंवा अनुभव आलेले आहेत, परंतु ज्या ज्या वेळेला आपल्याला आर्थिक मदत योग्य वेळेला मिळते त्यावेळेला निश्चितच त्याच्या घराचा, त्याच्या स्वतःचा आणि प्रामुख्याने त्याच्या गावाचा, परिसराचा निश्चित विकास झाल्याशिवाय राहत नाही, हेही मला या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो, सरपंचाची निवडणूक असो किंवा चेअरमनची सोसायटीची निवडणूक असो, निवडणूक ही लिमिटेड परिस्थिती असते. आचारसंहिता 15 दिवसाची, 15 दिवस तुम्ही काय प्रचार प्रसार करायचा आहे ती करा, परंतु एकदा तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही एका पार्टीचे सरपंच नाही किंवा एका पार्टीचे चेअरमन नाही, तुम्ही पूर्ण गावाचे चेअरमन आहात आणि तुम्ही पूर्ण गावाचे सरपंच आहात, ही गोष्ट विसरून चालणार नाही. एक उदाहरण देतो मॅडम. एक चिकटखान्याचं का महाराणा प्रतापनगरचं एक माझ्याकडे मॅटर होतं. सरपंचाचं डिस्क्वालिफिकेशन सरपंचाला अपात्र करायचं होतं आणि ते मॅटर मी दाखल केलं होतं आणि समोरून माझेच मित्र वकील आले आणि त्या ऍडिशनल कलेक्टर ते मॅटर चालू होतं आणि ते मॅटर चालू असताना इकडले 5 करण्यासाठी इकडल्या पार्टीचे 5 करण्यासाठी 100 लोक त्या कलेक्टरच्या चेंबरमध्ये आमच्या आरोग्याच्या वेळेला उभे राहायचे. आणि एक वेळ असा आला की मी वेळेवर पोहोचलो, परंतु माझे जे विरोधी वकील होते त्यांना यायला थोडा वेळ लागला आणि त्यांनी त्या पक्षकाराच्या गाडीवर आले आणि आल्यानंतर पूर्ण कोर्ट भरलेला होता आणि दोघांच्या आर्ग्युमेंट चालू झाल्या. आम्ही आमच्या पक्षकाराच्या हितासाठी पक्षकाराची बाजू मांडत होतो आणि शेवटी काय अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली आणि ते आर्ग्युमेंट झाली. निकाल काय लागायचं ते लागला तो विषय नाही, परंतु ज्यावेळेला बाहेर काय होत होतं त्यावेळेला ते माझ्या समोरचा जी वकील मित्र होता त्याने त्या एका मित्राच्या गाडीवर आलेला होता, त्याच्या पक्षकाराच्या गाडीवर आलेला होता. तो पक्षकार त्याला नाही भेटला आणि मग मला म्हणलं विकत तुला येऊ का, आणि त्या 100 माणसाच्या समोर माझ्या गाडीवर तेच लोक मला म्हणाले काय वकील साहेब म्हणले तुम्ही मध्ये एवढं भांडण केलं गाडीवर तो उचलून म्हणून बसून गेला. मी म्हणलं ती तत्वाची लढाई, योग्य ठिकाणी योग्य आर्ग्युमेंट, पक्षकाराला न्याय देणं हे काम आहे, परंतु बाहेर आल्यानंतर आपण एकमेकाचे बंधू आहोत. तेच वातावरण आपल्या सोसायटीच्या किंवा सरपंचाच्या निवडणुकीमध्ये असावं. एका निवडणूक होऊन गेली, विषय संपला, आता आपल्या सगळ्यांनी मिळून त्या विकासाच्या कामामध्ये पूर्ण गावानं निश्चित एकवटून काम केलं तर निश्चित विकास साधतो आणि ते काम मॅडम आमचं बोरगाव निश्चितपणाने करतं याचा मला सार्थ अभिमान आहे. आता आपले
नंदकिशोर पाटील आपले गाववाले असतील, ज्या वेळेला त्यांचं मुख्य संपादक म्हणून निवड झाली, पाटील साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे की ज्या आपल्या गावाचा एक व्यक्ती कुठलीही पार्श्वभूमी नसताना एवढ्या मोठ्या पदावर जातो आणि ते फळ केवळ आणि केवळ तुमच्याकडे पहिल्या दिवशीच्या पत्रकारितेपासून बघतोय. एक प्रामाणिक पत्रकार म्हणून जर काम केलंय तर कुठल्या पदापर्यंत माणूस जाऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे नेते नंदकुमार पाटील. एक 2007-8 लातूर जिल्ह्याचं रोपवर्षी वर्ष होतं. प्रत्येक गावाला प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावाचा अभिमान असतो. 2007-8 लातूर जिल्ह्याचं रोपवर्षी वर्ष होतं आणि त्या 2007-8 मी लातूर जिल्हा वकील मंडळाचा सेक्रेटरी होतो. ज्याप्रमाणे गव्हर्नमेंट लातूर जिल्ह्याचं रोपवर्षी वर्ष साजरं करत होतं, त्याच वेळेला आम्ही ठरवलं की ज्युडिशरी सुद्धा आपलं रोपवर्षी वर्ष साजरं करायचं आणि लातूर जिल्हा न्यायालयाला सुद्धा त्या 25 वर्ष पूर्ण झालेली होती. आणि पाटील साहेब नाशिकला पहिली आयटीला झाली आणि त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये पहिली आणि महाराष्ट्रामध्ये दुसरी आयटीला पडली. आपल्या तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांच्या आशीर्वादामुळं किंवा त्यांच्या सहकार्यानं आपण लातूर जिल्ह्यामध्ये चालू केलेली होती. आणि त्यांचा उद्घाटन समारंभ, त्या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख होते. मुंबई हायकोर्टचे चीफ जस्टिस स्वतंत्र कुमार होते आणि त्या कार्यक्रमाचं संचालन करण्याचं भाग्य मला लाभलेलं होतं. आणि त्याची कोनशिला तयार केली. ती कोनशिला आजही लातूर जिल्हा वकील मंडळाच्या सभागृहामध्ये लावलेली आहे. त्या कोनशिलेचं मॅटर येणं चाललेलं होतं आणि ते मॅटर गेलं त्यावेळेला आमचे अध्यक्ष गवारे साहेब म्हणले, मी लिहून दिलो ऍडव्होकेट विठ्ठल देशपांडे कंसा कोरगाव, परंतु ती मॅटरच एवढं मोठं होतं की ती कोरगाव पण टाकायला. मी म्हणलं मला नाही माहिती, म्हणलं कुणाला कट करायचं ते करा, पण माझं बोरगाव ते कोनशिलेवर आलं पाहिजे. आणि आजही ती कोनशिला लातूर जिल्हा वकील मंडळाच्या सभागृहामध्ये आहे. तिथं बोरगाव नाव लिहिलेलं आहे. माझ्या कुठल्याही पोस्ट तुम्ही बघितल्या तर मी कंसामध्ये कोरगावकर लिहितो. निश्चित त्या निमित्तानं सांगावंच वाटतं की तुम्हा सगळ्यांच्या समवेत या कार्यक्रमामध्ये येता आलं. सौदागर वकील निश्चित चांगलं काम करत आहे. पहिली वेळ होती, लोकांनी तुम्हाला टाकून निवडून दिलं. आता तुमची परीक्षा कुठं तुमच्या कामावर आहे. निश्चित चांगलं काम केलं तर निश्चित तुम्हाला चांगलं यश मिळावेल. कारण प्रत्येक व्यक्तीला चांगल्या माणसाची गरज आहे. त्याच्यामुळे निश्चित तुमच्या भावी वाटचालीला शुभेच्छा. आज मला या ठिकाणी बोलावलं, माझा सत्कार केला, आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलून सगळ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पाटीलबाई असतील, गिरसेजी असतील, मानेसाहेब असतील, आमच्या गावामध्ये एवढ्या सणामध्ये आला त्याच्यामुळे खूपचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.